आज पहाटे गॅलरीमधून अत्यंत सुंदर असे दृश्य दिसले आणि धुक्याने आपली चादर संपूर्ण डोंगरावर पसरवलेली होती। पांढरी शुभ्र चादर जशी डोंगराने संपूर्ण आपल्याभोवती आच्छादलेली होती असे ते दृश्य होते, कारण मागे डोंगर आहे हे अजिबातच दिसत नव्हते। आणि त्या सुंदर दृश्याकडे पाहून निसर्गाच्या सौंदर्याची खरीखुरी अनुभूती आम्हाला मिळाली। निसर्ग हे आंतरिक शांतीचे सर्वात सुंदर द्वार आहे। निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे। संपूर्ण डोंगरावर पांढरे शुभ्र चादर म्हणजे निसर्गाचे आच्छादलेले होते, परंतु डोंगर आणि धुके यांचा सुंदर असा लपंडाव तिथे चालू होता। कधी निसर्ग निराळा, कधी ऋतूंचा हा खेळ सारा, कधी ऊन, कधी पाऊस, कधी सोसा त्याचा वारा। पांढरी शुभ्र चादर आच्छादलेली असताना त्या सुंदर धुक्यामागे सुंदर असा डोंगर आहे हे कुणीच कधी सांगू शकत नव्हते, कारण संपूर्ण डोंगर हा पांढऱ्या शुभ्र अशा धुक्याने आच्छादलेला होता। परंतु काही क्षणातच ते धुके जसे जसे दूर जात होते तसे तसे तिथे डोंगर आहे याची अनुभूती येत होती। निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये एक आश्चर्य आहे याचा खराखुरा अंदाज आज आम्हाला आला। या अद्भुत सुंदर निसर्गाच्या कणाकणात बेधुंद होऊन जावे, गंध त्याचे हे आगळे वेगळे प्रत्येक श्वासात भरून घ्यावे। निसर्गाच्या सौंदर्यापुढे कोणतेही सौंदर्य फारच क्वचित बघायला मिळते। आणि अशी ही सुंदर सकाळ आज आम्हाला अनुभवायला मिळाली आणि त्यातून मिळालेला आनंद हा खूपच वेगळा होता। आणि तेव्हा खरंच असं जाणवलं की पाहण्यातला आणि समजून घेण्यातला आनंद ही निसर्गाची सर्वात सुंदर भेट आहे आणि प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा आपण ती अनुभवू शकतो। आणि तो क्षण जर अनुभवायचा असेल किंवा आपल्याला जर त्या सौंदर्याची खरीखुरी जाणीव व्हायची असेल तर तशी सकाळसुद्धा यावी लागते। इतकी सुंदर सकाळ पाहण्याचा आनंद आज आम्हाला मिळाला, यापेक्षा दुसरा आनंद कसाच असू शकतो।